मानखुर्द पूर्व गोवंडी देवनार बांगलादेशी प्राबल्य असलेला विभाग यात 103 लोकांना खोट्या दस्तावेज डॉक्युमेंटच्या आधारावर मानखुर्द पूर्व महापालिकेचे जे निबंधक आहे त्यांचे कॉम्प्युटर ऑपरेटर आणि शताब्दी हॉस्पिटल यांचे काही मेडिकल ऑफिसर यांनी मिळून बोगस पद्धतीने जन्माची नोंदणी केली, जन्म प्रमाणपत्र दिले आहे। महापालिका अधिकाऱ्यांचे विस्तृत गेल्या सप्ताह आठवडाभर चर्चा चालू आहे। महापालिकेने 106 ची यादी दिली आणि जिल्हाधिकारी ज्यांना अधिकार आहे विलंबित जन्म प्रमाण त्यांनी सांगितलं आमच्याकडून फक्त 3घांनाच आदेश दिला गेला आहे। पोलिसांनी आणि महापालिका दोघांनी कबूल केलं आहे। महापालिकेने सांगितलं फ्रॉड झालेला आहे, आम्ही उच्च पातळीवरील कमिटी नियुक्त करतोय। आम्ही मागणी केली आहे की ताबडतोब ते शताब्दी हॉस्पिटलच्या ज्यांनी जन्म इथे झाला असे सांगितलं आणि ज्या निबंधक हे रजिस्ट्रेशन केले त्यांना ताबडतोब निलंबित करावं। हे 103 जन्म प्रमाणपत्र ताबडतोब रद्द करण्यात यावं आणि याचा मागे जे कोण आहे त्यांच्यावर फौजदारी कारवाई। किरीटजी 103 ही संख्या एकट्या गोवंडी मानखुर्दच्या भागात असेल तर मुंबईभर देखील अशी स्थिती असू शकते का, किंवा या संदर्भात तुम्ही काही आता चौकशीची मागणी करणार आहात का? आता महाराष्ट्रात आता 2,24,000 जन्म प्रमाणपत्रचा घोटाळा मी उघडकीस आणला। हे सगळे रद्द करण्यात आले आहे। आधार कार्ड ऑथॉरिटीनी मला सांगितलं की महाराष्ट्रातले हे 2,04,000 पैकी 47,000चे आधार कार्ड पण रद्द करण्यात आले। आता मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तांची जबाबदारी आहे की गेल्या 2-5 वर्षात असे किती प्रमाणपत्र दिले गेले आहे। यात गंमत असे आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाचा आदेशाशिवाय देता येत नाही, पण डायरेक्ट हॉस्पिटलनी रजिस्ट्रेशन केलंय। तर याच्यासाठी महापालिकेने ताबडतोब महापालिका पोलिसांनी SIT गठीत करावी। शासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीतली जी भूमिका आहे त्यांचा याच्यामध्ये या 100% इन्व्हॉल्व आहेत। हे जे मी 103 जे सांगतोय त्यात मानखुर्दचा जो निबंधक आहे आणि त्यांचे 2 कॉम्प्युटर असिस्टंट मी त्यांच्याशी बोललो तर 100% त्यांनी बेकायदेशीर दिले आहेत, पण त्यांच्याशी मिलीभगत जे शताब्दी रुग्णालयात ते लेटर हेडवर जन्म प्रमाण जन्माचा दाखलाचा आहे की तिथे जन्म झालाय त्या कारणच आहे की शताब्दी हॉस्पिटलमध्ये जर कुणाचा जन्म झाला तर त्याचं रजिस्टर त्या हॉस्पिटलनेच करायचं आहे, पण तो तिथे न करता इथे का आला। म्हणून संगनमत आहे एका सर्टिफिकेटसाठी मुंबईत लाख रुपये घेतले जातात आणि हे तर अजून सुरुवात आहे। आज मी पोलीस अधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे। ते 47,000 महाराष्ट्रातले असे व्यक्ती ज्यांचं आधार कार्ड रद्द झालं, ज्यांचं जन्म प्रमाणपत्र नाही आहे, हे ताबडतोब ते 47,000 ची चौकशी करून त्यांना देशाच्या बाहेर पाठवलं पाहिजे।